हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील 5वा पाठ प्रसारमाध्यमे आणि इतिहास हा धडा शिकणार आहोत. हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये आपण प्रसारमाध्यमांची ओळख, त्यांचा इतिहास, त्यांची आवश्यकता आणि प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि त्याच्याशी संबंधित असणारी व्यावसायिक क्षेत्रे या सर्व गोष्टींचा या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ प्रसारमाध्यमे आणि इतिहास. सर्वप्रथम आपण पाहूयात की प्रसारमाध्यमे म्हणजे काय. तर प्रसारमाध्यमे म्हणजे माहिती पोहोचवण्याचं एक प्रभावी साधन असतं. अशी माहिती जी समाजासाठी, समाजामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे, त्यांच्या उपयोगाची आहे, अशी समाज उपयोगी माहिती ज्या माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते त्या माध्यमांना प्रसारमाध्यमे असे म्हणतात. अनेक वेगवेगळी प्रसारमाध्यमे आहेत. TV, वृत्तपत्र, त्यानंतर रेडिओ, मोबाईल, अनेक प्रसारमाध्यमे आता आपल्याला आजच्या या दिवसामध्ये किंवा आजच्या या घडीला आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रसारमाध्यमांची ओळख आपण पाहूयात. प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार याचा अर्थ दूर पोहोचवणे. प्रसार म्हणजे काय आपल्याला शब्दावरून कळतं की प्रसार म्हणजे सर्व ठिकाणी ती माहिती पोहोचवणे आणि एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. म्हणजे पूर्वीच्या काळी तेव्हा काय TV, न्यूज चॅनल्स किंवा मोबाईल्स, रेडिओ या सगळ्या गोष्टी नव्हत्या. मग एखादी बातमी जर सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवायची असेल तर त्या काळी खूप दिवस लागत असत, खूप वेळ जायचा या सगळ्या गोष्टींसाठी. पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. दवंडी म्हणजे काय की राजे लोक ज्या काळी होते तर ते राजे लोक काय करायचे, त्यांचे राजाचे जे लोक असत, सेवेकरी असत, ते गावोगावी जाऊन लोकांना एकत्र करून झाडाच्या पाडावर किंवा सर्वजण एक ठिकाणी येतील अशा ठिकाणी सर्वांना ऐकू येईल अशा ठिकाणी उभे राहून ते जोरात जो काही संदेश असेल तो सांगत असत, जेणेकरून तो संदेश सर्वांना ऐकू जाईल. अशा पद्धतीने जी सूचना दिली जात असे किंवा जो संदेश सांगितला जात असे त्याला दवंडी पिटणे असे म्हणतात. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा मग या बातमीचा प्रसार व्हायचा. जनतेपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचायच्या. अशी पूर्वी पद्धत होती प्रसारमाध्यमांची किंवा कोणत्याही गोष्टींचा, सूचनांचा प्रसार असा होत असे पूर्वीच्या काळी. परंतु आता तसे नाही. प्रसारमाध्यमांचा इतिहास आता आपण पाहणार आहोत. प्रसारमाध्यमांचा इतिहास. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ इसवी सन 1600 नंतर मुद्रणकला आणि वर्तमानपत्रे सुरू झाली. मुद्रणकलेचा शोध हा आपल्याला माहिती की युरोपमध्ये 15व्या शतकामध्ये लागला. भारतामध्ये 16व्या शतकापासून म्हणजे इंग्रज आल्यानंतर भारतामध्ये मुद्रण कला सुरुवात झाली किंवा मुद्रणाची सुरुवात झाली. आणि वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले. वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचू लागली. 16व्या शतकापासून भारतामध्ये मुद्रणाची सुरुवात झाली. प्रथम ही सुरुवात गोव्यामध्ये झाली. भारतात मुद्रणाची प्रथम सुरुवात गोव्यामध्ये झाली. त्यानंतर वर्तमानपत्रे आता आपण पाहणार आहोत. वर्तमानपत्रांचा इतिहास अभ्यासणार आहोत. वर्तमानपत्रे म्हणजे काय, त्यांचं काय महत्त्व आहे समाजामध्ये हे आता आपण शिकणार आहोत. मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्र म्हणजे काय, बातम्या, अनेक लोकांची मते, जाहिराती, मनोरंजक, रंजक अशा कथा यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. मग ही वर्तमानपत्र काय आहेत किंवा यांचा इतिहास काय आहे. तर
वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करतात. सगळ्या बातम्या आपण वर्तमानपत्र रोजच वाचत असतो. मग या वर्तमानपत्रामध्ये स्थानिक बातम्या असतातच, तसेच देशामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा आढावासुद्धा त्यामध्ये घेतलेला असतो, म्हणजेच देशांतर्गत बातम्यासुद्धा त्यात असतात. तसेच जागतिक स्वरूपाच्या सुद्धा बातम्या त्यामध्ये असतात. जगामध्ये ठिकठिकाणी काय घडत आहे, सध्या काय परिस्थिती आहे, कुठे काय चाललं आहे, या जागतिक स्तरावरच्या बातम्यासुद्धा वर्तमानपत्रामध्ये असतात. चालू घडामोडींच्या नोंदीचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवजच आहेत. वर्तमानपत्रांचा खूप उपयोग आपल्याला होतो, त्यातून वेगवेगळ्या माहिती ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी. वर्तमानपत्रांचे पूर्वसुरीमध्ये काय आहे आपण शिकणार आहोत. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. तशी त्यांच्याकडे पद्धत होती इजिप्तमध्ये की सार्वजनिक ठिकाणी या आदेशांचे कोरीव लेख लावून ठेवत असत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. प्रांतोप्रांती म्हणजे वेगवेगळे जे प्रांत होते त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी जाऊन ते कागद वाटले जात, जे सरकारी हुकूम निघत असत. यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असे. वेगवेगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्यांची माहिती एकत्रितपणे त्या कागदावर लिहिली जात असे. सरकारी हुकूम कागदावर ते लिहिली जात असे आणि ती माहिती ठिकठिकाणी वाटली जात असे. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना म्हणजेच डेली ॲक्ट, रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत. लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. लोकांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवण्याचा तो प्रभावी मार्ग होता. ठिकठिकाणी अशी घटनांची माहिती असलेली वार्तापत्रे लावत असत, ते कागद लावत असत. 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. जगामध्ये कशा पद्धतीने हे वर्तमानपत्र सुरू झाले ते आपण पाहत आहोत. इजिप्तमध्ये आपण पाहिलं की सार्वजनिक ठिकाणी सरकारी आदेशांचे कोरीव लेख लावून ठेवत असत. तर इकडे आपण पाहिलं ज्युलियस सीझरच्या आधिपत्याखाली रोममध्ये काय करत असत, सार्वजनिक ठिकाणी ही वार्तापत्रे लावली जायची, ॲक्टा डायर्ना नावाची. त्यानंतर चीनमध्ये आपण पाहिलं की सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. त्यानंतर इंग्लंडमध्ये काय होत असे, तर इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. फिरस्ते म्हणजे जे प्रवास करत असतात आणि ते कुठेच तरी आश्रयासाठी थांबतात, त्यांना फिरस्ते असे म्हणतात. प्रवासी आणि फिरस्ते हे काय करत असत की वेगवेगळ्या बातम्या, जे ते त्यांना आलेले अनुभव हे ते रंगवून सांगत असत स्थानिक लोकांना. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत, ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत असत. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होत असे. त्यानंतर बेंगॉल गॅझेट, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र आहे बेंगॉल गॅझेट. याचा इतिहास आता आपण पाहणार आहोत. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झाले. बेंगॉल गॅझेट या नावाने सुरू झाले. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. जेम्स ऑगस्टस हिक्की या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले. भारतातील सर्वात पहिलं वृत्तपत्र 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट हे सुरू झालं. जेम्स ऑगस्टस हिक्की याने ते सुरू केलं होतं. भारतातलं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र. त्यानंतर दर्पण. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर म्हणजे मराठी पत्रकारितेचे जनक हे होत. त्यांना दर्पण या पत्राचे ते संपादक होते, त्यामुळे त्यांना दर्पणकार असे सुद्धा म्हणतात, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून सुद्धा महाराष्ट्रभर साजरा केला जातो. आपण पाहूया दर्पणचा इतिहास. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झालं होतं. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. उदाहरणार्थ कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी, त्यानंतर या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, शहर साफ ठेवण्याकरता मंडळींची नेमणूक,
हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजाराम मोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो. या सगळ्या बातम्या त्यावेळी दर्पण या पत्रातून जाहीर झाल्या होत्या. दर्पण याचे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी हे सुरू केलं होतं पत्र. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबई येथे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटले जाते. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा वाढदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर आहे प्रभाकर हे वर्तमानपत्र. प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं. त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती, लोकहितवादी म्हणजेच ज्यांचं टोपणनाव होतं गोपाळ हरी देशमुख यांचं टोपणनाव होतं लोकहितवादी, गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. अत्यंत महत्त्वाची ही अशी शतपत्रे होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ विचारवंत आणि प्रखर देशभक्त असे म्हणून प्रसिद्ध आहेत लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. त्यांनी समाज प्रबोधनपर म्हणजे समाजाला प्रबोधन करणारी अशी शतपत्रे जाहीर केली होती. मुंबई येथे 1841 मध्ये पहिल्यांदा प्रभाकर हे वर्तमानपत्र सुरू झालं होतं. समाजात बदल घडवण्याचा किंवा समाज सुधारण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणून लोकहितवादींनी हे पत्र सुरू केलं होतं. आणि त्यामध्ये त्या शतपत्रांमध्ये 108 एकूण शतपत्रे त्यांनी लिहिली होती. प्रभाकर या वर्तमानपत्रामध्ये त्यांची ही सर्व शतपत्रे प्रसिद्ध झाली होती. 108 शतपत्रे त्यांनी लिहिली होती. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत ज्ञानोदय. ज्ञानोदय पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापणारं हे वर्तमानपत्र ठरलं होतं. छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. असं एखादं वर्तमानपत्र ज्यामध्ये चित्र छापून आलं आहे असं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे ते आहे ज्ञानोदय. विजेच्या साहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून आपल्याला मिळते. पहिल्यांदा त्या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली होती. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमीसुद्धा ज्ञानोदयमध्ये चाक्या म्हसोबा शीर्षकाअंतर्गत छापून आली होती. चाक्या म्हसोबा म्हणजे रेल्वेला असं म्हटलं जायचं, चाक्या म्हसोबा. 16 एप्रिल 1853 रोजी पहिल्यांदा रेल्वे सुरू झाली. त्यावेळेस रेल्वे सुरू झाली ही बातमीसुद्धा या ज्ञानोदयमध्ये छापून आली होती. 1857च्या संघर्षाच्या बातम्यासुद्धा या वर्तमानपत्रात छापल्या होत्या. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते. वर्तमानपत्र म्हणजे काय तर कोणतीही बातमी एकदम विस्तृत स्वरूपात मांडणे, वेगवेगळ्या घडलेल्या घटनांवर भाष्य करणे, आपले मत सांगणे, मतप्रदर्शन करणे आणि तसेच भविष्यात काय घडेल याचासुद्धा अंदाज घेणे वर्तमानपत्राद्वारे शक्य होतं किंवा या सगळ्या गोष्टी वर्तमानपत्रामध्ये केल्या जात असे. त्यामुळे समाज प्रबोधनाचं कार्य करणारं अत्यंत महत्त्वाचं असं हे माध्यम होतं. उदाहरणार्थ इंदुप्रकाश या पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केलं. या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन स्थिती समजते. हे जे ज्ञानोदय वृत्तपत्र आपण पाहिलं, हे ज्ञानोदय वृत्तपत्रसुद्धा म्हणजे या वृत्तपत्राची सुरुवातसुद्धा मुंबईपासून दूर असलेल्या छोट्याशा अहमदनगर, त्यावेळी लहान असं असलेल्या छोट्याशा अहमदनगरसारख्या शहरातून झाली होती. आणि 6 महिन्यानंतर मग ज्ञानोदय हे वृत्तपत्र छापण्याची सुरुवात मुंबईमध्ये झाली किंवा 6 महिन्यानंतर ज्ञानोदय मुंबईमधून प्रकाशित होऊ लागलं. त्यानंतर पुढे आणखी वृत्तपत्रे आहेत केसरी आणि मराठा. अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला होता. केसरी आणि मराठा जी लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही वर्तमानपत्रे सुरू केली होती, केसरी आणि मराठा. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली होती. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले होते.
हे केसरी आणि मराठा ही अशी वृत्तपत्र होती की त्यांनी वेगवेगळे विषय जसं की राजकारण असेल, समाजकारण असेल, साहित्य, तत्त्वज्ञान, क्रीडा, विज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग अशा अनेक क्षेत्रावर आपला ठसा उमटवला होता. या सगळ्या ही जी 2 वृत्तपत्रे होती केसरी आणि मराठा, या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी ठसा उमटवला होता. मराठा हे वृत्तपत्र मुख्यतः शिक्षित भारतीय समाजासाठी होतं. त्यामध्ये देश विदेशातील घटना आणि त्यावर भाष्य केलेले अनेक गोष्टी त्यात छापून येत असत. 21व्या शतकामध्ये वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. लोकशाहीचे 3 आधारस्तंभ म्हणजे संसद, कार्यपालिका आणि न्यायपालिका आणि चौथा आधारस्तंभ म्हणजेच वर्तमानपत्र आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत नियतकालिके म्हणजे काय. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. यात साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षाण्मासिक, वार्षिक यांचा समावेश होतो. नियतकालिक म्हणजे काय की जे प्रकाशन एकाच शीर्षकाखाली किमान एका आठवड्याचा किंवा त्याहूनही अधिक कालावधीने सामान्यतः परंतु नियमितपणे प्रसिद्ध होतं. नियमितपणे जे प्रसिद्ध होतं त्याला नियतकालिके असे म्हणतात. याखेरीज अनियतकालिक हाही प्रकार रूढ आहे. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ हा निश्चित नसतो, परंतु नियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ हा निश्चित असतो. अशा पद्धतीने इथंपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलं की प्रसारमाध्यमे म्हणजे काय. समाजापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जी माध्यमे वापरली जातात त्याला प्रसारमाध्यमे असे म्हणतात. त्या प्रसारमाध्यमांचा इतिहास आपण पाहतोय. त्यामध्ये वर्तमानपत्र आपण पाहिली. वर्तमानपत्र म्हणजे समाजाचा एक आरसा असतात. वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. ते समाजाचा आरसा असतात. दररोज प्रकाशित होणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. आणि त्यानंतर त्यांचा इतिहास आपण पाहिला. भारतीय वर्तमानपत्रांचा सुद्धा इतिहास आपण पाहिला. बेंगॉल गॅझेट हे वर्तमानपत्र सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये सुरू झालं. 29 जानेवारी 1780ला जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी ते सुरू केलं. आणि त्यानंतर वेगवेगळी वर्तमानपत्रे भारतातील आपण पाहिली. दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय, केसरी आणि मराठा. अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. गुड बाय.